आज आपण एका खास ठिकाणी जाणार आहोत. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध ऐतिहासिक खंडोबा मंदिर, सातारा परिसर. चला तर मग निघूया एका खास ठिकाणी. MIT कॉलेजजवळचा रोडजवळ मी रस्ता पकडलेला आहे आणि रस्त्यामध्ये जाताना एक छोटंसं हे महादेवाचं मंदिर लागलेलं आहे. रस्त्यामध्ये मला हे एका ठिकाणी एक कार्यशाळा दिसली, जिथे मंदिराच्या दगडाचं काम सुरू होतं आणि या शिळा खंडोबा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरण्यात येणार आहेत हे मला समजलं. आणि अतिशय आनंदाने सकाळच्या वेळी या शांत रस्त्याने मी मंदिराच्या दिशेने निघालो. लांबूनच मला मंदिराचे शिखराचे दर्शन झाले. मंदिरामध्ये आरती सुरू होती, त्याचा आवाज इथपर्यंत पोहोचत होता. लांबूनच बघून समाधान वाटलं आणि लवकरात लवकर आपलं हे इथे प्रवेशद्वार आहे. पिंपळाचं झाड, दीपमाळ आणि सकाळची आरती सुरू आहे. चला आपण मध्ये जाऊया. बाजूला आहे नंदी, हे दीपमाळ. या बाजून आलो आपण आणि इथे बाजूलाच गणपती बाप्पा मोरया, जय बजरंगबली की जय. आणि छोटीशी महादेवाची पिंड, बहुतेक बाल हनुमान किंवा बाळकृष्ण. चला आपण आता मुख्य मंदिराकडे वळूया. अत्यंत विलोभनीय पेशवेकालीन खंडोबा मंदिर. सकाळची आरती सुरू आहे. छान. मंदिराचा हा जीर्णोद्धार सुरू आहे. आसपास घरे आहेत दोन्ही बाजूला. जीर्णोद्धाराचे काम सुरू असं दिसतं. चला आपण आत प्रवेश करूया. इथे नारळ फोडण्याची जागा आहे आणि हे नंदीचं दर्शन घेऊया. चला आपण आता मंदिराच्या गर्भगृहात जाऊया. अतिशय
शांत आणि विलोभनीय पूर्ण दगडातील बांधकाम असलेले हे मंदिर काळ्या पाषाणातले आणि जय खंडेराया. खंडेरायाची ही विलोभनीय मूर्ती. वा. खालचा भाग हा पाषाणातला असून वरचा हा विटांचा आहे. पेशवेकालीन काळातील आहे. मंदिराच्या परिसरात एक वारकरी भजन गात होता आणि सकाळचे प्रसन्न वातावरण, भजनाचे सूर आणि पिंपळाच्या झाडाखाली गणराया, मारुतीराया वा. अतिशय छान. खंडेरायाच्या दर्शनाने तृप्त झालेले हे मन मंदिर परिसर दीपमाळ. अनेक क्षण मी कॅमेऱ्यात टिपले आणि प्रसन्न मनाने, प्रसन्न चित्ताने परतीच्या प्रवासाला निघालो. जय खंडेराया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. जय खंडेराय. जय खंडेराय.